तेव्हा जसं वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये मॅगी बनवतील आणि आपल्याला श्यानभाऊ ब्लॉगर बी भेटून गेले आणि वापसी जाते तर रस्त्यात राजू कलाकार बी भेटले. तर कशी आहे गोंद्याची पब्लिक. ते आमचे गाडभाऊची डायलॉग ऐका मग केलो ना झुकेगा नाही नाका क्रॉस आणि आपली गाडी आणि आपल्याला भेटला आपला एक फॉलोअर जे ना आयटीआत सोडून दिलं ना. आयटीआत गेल्याबरोबर आपल्याला भेटले आपले श्यानभाऊ ब्लॉगर जे की बहुत आणि आयटीआत कॉम तर नॉर्मली बात आहे. चष्मा लावला हिरो तो दिसतो मी बचपन से ही तसा चष्मा माझा नाही भाऊचा होता. भावाला न्याले ना भाऊच्या सोबत बस बी आलती भाऊ एवढी मोठी. आणि आमच्या क्लासमध्ये हे देखा एवढे खराब डिस्प्लेला मोबाईल चालू आहेत भाई. मग कसा गेलून जेवाले जेवण खावण केलून आणि ऊन लागते म्हणून जुगाड करून बसलो होतो. मग आपल्याला 2-2 दिवसात आयटी मध्ये प्रोग्राम होणं जरुरी आहे. क्या रे भीक मंग्या. आणि हा पुट्टा असा पहा मग हे आपले दोस्त लोक मस्त सब जण बसून गेले तर जवळच आणि आपले भाऊ लोक बी भेटते. आणि चालू झाला ते ज्ञान पेल ना. मग ज्ञान गुण पेलून गॅस गुस चालू केला भाऊ. आपल्याला लागला मॅगी बनायला पण मॅगी काही बनली नाही. पुट्ट्याला भगवून दिला बिना मॅगी खाल्ल्यानं. मग बाहेर गेल्यावर पाहतो त्या बिना मडगाडची गाडी आणि एक सिनेमॅटिक रील शूट केलो. आणि मग आपल्याला भाऊ लोकांचा फोन तर भाऊ लोकांशी भेटणं आपला गेल्याबरोबर पहिले चाय पिऊन टाकलो. आणि हा भाऊ एवढा सॅड होता. मग हा भाऊ हायच करताय मस्त आपला जिगरी हो ना. मग कसा याच्यासोबत आलो आणि आपल्याला 5 वाजे सुट्टी भेटली भाऊ आणि निघालो मस्त हॉस्टेलला जावं जिथे आपल्याला राजू कलाकार भेटला. मग त्याला साईडला ठेवून मस्त काकासोबत जातो. सॉरी बाबू. काकाचं बी अलग काम चालू होतं भाऊ. मग आलो रूमवर फ्रेश फ्रूस मारलो आणि आजच्या ब्लॉग दिसते बाय.